राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संघटनात्मक दौरा गेल्या आठवड्याभरापासून चालू आहे। अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, पुणे असा दौरा जातो आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब असतील यांच्या सूचनेप्रमाणे राज्यभरामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा घेतला। तो सत्कार सोहळा आज देखील नांदेड शहरामध्ये शहर व ग्रामीण विद्यार्थी काँग्रेस या संघटनेतर्फे संपन्न झाला। यामध्ये जवळपास 17% नीटचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील आणि मधल्या काळामध्ये आम्ही स्वराज्य सप्ताह हा संपूर्ण राज्यभरात आम्ही राबवला होता। त्या स्वराज्य सप्ताहामध्ये देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। त्या स्पर्धेतील उत्तीर्ण स्पर्धकांची देखील बक्षीस देऊन आज इथे सन्मान करण्यात आला आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चांगल्या पद्धतीने संघटन करून येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा हा सिंहाचा जरी नसला तरी खालीचा वाटा मात्र या निवडणुकीमध्ये असल्याशिवाय राहणार नाही आणि आदरणीय अजितदादांच्या पाठीमागे येणाऱ्या काळामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचं संघटन ताकदीने उभं करण्याचा हा आमचा सर्वांचा मानस आहे, प्रयत्न आहे। त्यामुळे राज्यभराचा हा दौरा घेऊन आज नांदेड शहरातून पुढे सोलापूर, पुणे असा दौरा पुढे कंटिन्यू करतो। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ही आपली नांदेडची बॉडी आहे, त्या कार्यावरती आपण समाधानी आहात का आणि पुढे त्याला काय शुभेच्छा द्यायला? निश्चितपणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा नांदेड शहराचा असेल, प्रसाद पवार ग्रामीणचा असेल, आमचा शिवचंद्र डांगे यांनी उत्तर द्यायला उशीर झाला होता, कारण मधल्या काळामध्ये आम्ही चांगल्या पदाधिकाऱ्याची सर्चिंग आमची चालू होती आणि आज निश्चितपणे प्रांताचा अध्यक्ष ही जबाबदारी घेतल्यानंतर माझा हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा नांदेड जिल्ह्याचा पहिला दौरा आहे आणि हा समाधानापेक्षा जास्त समाधान देऊन दिलेला हा दौरा आहे। चांगल्या पद्धतीने संघटन कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी उभं केलं, कार्यकारिणी चांगली गेली आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना प्रदेश पातळीवरून असेल, आदरणीय दादा तटकरे साहेब यांच्या माध्यमातून असेल, जी काही ताकद देण्याचा प्रयत्न असेल ती ताकद देऊन जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटना चांगल्या पद्धतीने उभी राहील असा विश्वास मला या प्रसंगी वाटतो। विद्यार्थी काँग्रेस आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। या सोहळ्याला अनेक जिल्हाभरातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला। उपस्थित सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थी, पालकवर्ग त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थिती दिली त्याबद्दलचे आभार व्यक्त करतो। अंदाजे किती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे? आज आम्ही 90 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला आहे, त्यामध्ये 10वी, 12वी आणि नीट असे विद्यार्थी समाविष्ट आहेत। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या बऱ्याच अडचणी असतात शैक्षणिक वगैरे, इथून तुम्ही तो शैक्षणिक अडचणी वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यावरती आमचा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी नेमणूक केलेली आहे आम्ही। तिथे कोणत्याही विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर तो त्वरित आमच्याशी संपर्क करतो। जिथपर्यंत आमच्याच्याने होतात त्या 100% आम्ही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो। जी गोष्ट आमच्याने होत नाही ती आम्ही दादांना सांगतो। आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम त्याच्यात आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ते आमची 100% अडचण सोडवून देतात। मधल्या काळामध्ये नीट परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला होता, किंबहुना स्कॅम झाला होता, त्या संदर्भात मी देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं। सरकारमध्ये असल्याकारणानं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा प्रश्न शासन स्तरावरती कसा सुटेल, ग्राउंडला आंदोलन करायचे यावरती आमचा जास्त भर होता। गेल्या काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ साहेबांनी या संबंध प्रकाराची चौकशी व्हावी असे निर्देश देखील राज्यात दिले होते आणि केंद्राच्या सूचनेप्रमाणे याची संबंध चौकशी होऊन कालच माझ्यामध्ये हा निर्णय आलेला आहे मुश्रीफ साहेबांकडनं की ही परीक्षा फेरपरीक्षा पुन्हा या विद्यार्थ्यांची केली जाणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना त्याच्यात न्याय मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही अनुशेष असेल आणि जे काही विद्यार्थ्यांनी संपर्क करतील येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांशी बोलून शासन स्तरावरती त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करेल। त्यामध्ये जर पुढे शासन कमी पडलं त्यावेळेला मात्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरकार, सत्ता, शासन याचा विचार न करता निश्चितपणे रस्त्यावर उतरेल असा विश्वास व्यक्त करतो। ओके, थँक्यू।